500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास जिल्हा बँकांना बंदी घातल्यानंतर हा निर्णय मागे घेण्याचा प्रस्ताव आता केंद्राला पाठवला जाणार आहे। रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातल्या जिल्हा बँकांच्या संचालकांची एक बैठक पार पडली। मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला 25हून अधिक बँकांचे संचालक हजर होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत करून केंद्राला हा निर्णय रद्द करण्याची विनंती करण्याचा निर्णय बैठकीत झाला। जिल्हा बँकेत जुन्या नोटा बदली झाल्यास काळा पैसा पांढरा होईल अशी भीती असल्याने रिझर्व्ह बँकेने जुन्या नोटा स्वीकारण्यावरती जिल्हा बँकांना बंदी घातली आहे। आज राज्यामध्ये या राज्याची अर्थव्यवस्था जवळपास निम्म्याहून अधिक ही सहकारी चळवळ कोऑपरेटिव्ह बँका जिल्हा बँका सांभाळतात आणि अशा परिस्थितीमध्ये जी आदरणीय मोदी साहेबांची व केंद्राची सर्वसामान्य माणसांसाठी भूमिका आहे ती सर्वसामान्य माणसं ग्राहक किंवा सभासद हा जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये आणि अशा वेळेला सर्वसामान्यांसाठी हे सरकार हा जो नोटाबंदीचा स्वीकारायचा निर्णय जिल्हा बँकांना बंदीचा आहे तो मागे घेतील असा मला पूर्ण आत्मविश्वास आहे।